गड शिवनेरी. पुण्यापासून 26 कोसावर नाणे घाटाच्या ओठामध्ये आणि भीमाशंकरच्या जटामध्ये वसलेला गड शिवनेरी. जुन्नर मावळामध्ये असा दुसरा जाडावाचा गड नाहीये. आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये गडावर गडकरी होते भोसल्यांचे व्याही विजयराज शिदोजी विश्वासराव. मोठा थोना मुलाचा आणि वचनाचा पक्का माणूस. आणि शहाजीराजे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये परांडा म्हणून गाव आहे, तिथे बोईकोट किल्ला आहे. 15 दिवसाच्या पाठीमागे ते संपूर्ण किल्ला मी फिरून आलो बरं का. आवड आहे किल्ले पाहायचे, किल्ले बघायचे. शहाजीराजांचा मुक्काम त्या किल्ल्याने, कारण साखरी होती सुलतानाची. काही काळ वसंत मिळाली. तो महिना होता 1629चा दिवस. शहाजीराजांना मोहिमेतून वसंत मिळाली म्हणून शहाजीराजे घरी आले. शिवगंगाधर प्रसन्न होता, आई जगजानी तुळजा भवानी प्रसन्न होते, शहाजीराजे प्रसन्न होते. शहाजीराजांच्या सेवेमध्ये जिजाऊ चोर 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 झाल्या. ज्येष्ठाचा महिना संपला आणि आषाढाचा महिना होता आणि जिजाऊ साहेबांच्या मुखकमलावर विलक्षणाचं तेज दिसू लागलं. भगिनीनो माय मावल्यानं लक्षपूर्वक ऐका. असंच तेज दिसलं होतं मथुरेच्या कारागृहामध्ये देवकी मातेच्या मुखकमलावर. तशाच प्रकारचं तेज दिसू लागलं जिजाऊ साहेबांच्या मुखकमलावर. वाड्यातल्या जाणत्या बायाने जाणलं, शहाजीराजांना कळालं जिजाऊंना दिवस गेले. आषाढ संपला आणि श्रावण उजडला. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये श्रावणाला अत्यंत श्रेष्ठत्व आहे. याचं कारण श्रावण हा पवित्र महिना आहे. हे पावित्र्य का प्राप्त झालं श्रावणाला? अनेक कारण. कैवल्य चक्रवर्ती सकल संत हृदय सम्राट विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज प्रगट झाली याचे श्रावणामध्ये. परिपूर्णतम अवतार असणारे कृष्ण परमात्मा प्रगट झाले याचे श्रावणामध्ये. आपल्या भारत मातेला स्वातंत्र्य मिळालं याचे श्रावणामध्ये. अनेक अशास्त्रीय शास्त्रीय अशा प्रकारची व्रतवैकल्य केला जाणारा तो श्रावण. श्रावण तुम्हाला सांगू, भगिनी वर्गांचा मायमौल्यांचा आनंददायी सण या श्रावणामध्ये येतात. वातावरण श्रावणाचं असं काही वेगळ्या प्रकारचं असतं बांधवानो. काय वर्णन करू. या श्रावण महिन्याचं वर्णन बालकवींनी फार सुंदर केले. बालकवी शाळेमध्ये असताना क्रमिक पुस्तकामध्ये मला एक कविता होती. श्रावण माशी हर्ष मानशी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसिर सिरवे क्षणात धुरुनी ऊन पडे. सुंदर वर्णन आहे श्रावणाचं. ऐका, श्रावण हा जलधारांचा महिना की नाही. सरीवर सरी सरीवर सरी सरीवर सरी. वरुण राजाच्या कृपेने धरणी माता हिरवळलेली असते. जिकडे पाहावे तिकडे हिरवळ अनुभवाला येते. असं वाटतं जणू सृष्टी हिरवा शाडू पांघरून नटून थटून बसलेली आहे. मातीला गंध येत असतो, तिला कवी आनंदानं डुलत असतात. सांगू तुम्हाला, नद्या नाल्यांना असे धो 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 पूर आलेले असतात. झऱ्याच्या पाण्याचं संगीत कधी अनुभवला का तुम्ही? जरा जरा. आता झरे आहेत बघा, उन्हाळ्यात झरे होतात. पूर्वी ओढ्यांना नाल्यांना 12 महिने पाणी असायचं. निसर्गाशी खिलवाड झाला, पाणी अडवलं गेलं. अडवलंच पाहिजे. जलाशये निर्मावी नानाविले. माऊली बोलतात, नगरेची रचावी वास्तुशास्त्र. जलाशय निर्मावी, पाणी अडवा पाणी दिवा. महावने लावावे नानाविधे. मोठ्या प्रमाणात वनीकरण करा, याशिवाय जीवसृष्टीला पर्याय नाही. ऐका बांधवांनो, श्रावण नद्या नाल्यांचं संगीत तुम्ही आम्ही ऐकतो आणि एवढ्यामध्ये अंतःकरणाला असा स्पर्श करणारी पक्ष्यांची किलबिल तुमच्या माझ्या कानावर येते. बांधवानो, पक्ष्यांची किलबिल तुमच्या माझ्या कानावर येते.
मी पक्षाची किलबिल वाजवली. मी पक्षाची किलबिल तुम्ही ऐकतो. एवढ्यामध्ये अंतकरणाला गबसणी घालणारं कोकणी कुंजन तुमच्या माझ्या कानावर येतं. काय हसलं मोकळे म्हणून. हो बाबा जाऊ दे, मी कशा करतो चर्चा सांगतो. आनंददायी वातावरण. जिजाऊ साहेबांचं अंतकरण आनंदाच्या धोक्यावर अशी हिंदोड घेतो. पण शहाजीराजे चिंताक्रांत, कारण चाकरी होती सुलतानाची. शहाजीराजे विचार करतात सुलतानाची मर्जी कोणत्या क्षणाला पुरेले सांगता येत नाही. उलट्या काळाचे अरे माय धैर्याला कळत नाही ती सुलतानाची अवलाद कोणत्या क्षणाला कशी वाजेल ते समजत नाही. मग अशा वेळेला जिजाऊ साहेबांना असं उघड्यावर ठेवणं असुरक्षित आहे. मग जिजाऊ साहेबांना ठेवण्याकरता एखादं घरटं असावं, सुरक्षित असावं आणि तेही सह्याद्रीच्या खांद्यावरचं असावं. आणि शहाजीराजांना आठवण झाली गड शिवणे. प्रतापरावांना निरोप दिला, विश्वासराव गड उतरले. विश्वासरावांना निरोप दिला, विश्वासराव गड उतरले. जुन्नरला दोघांची भेट झाली. त्यावेळेला शहाजीराजे बोलतात विश्वास. शहाजी भाईजाईची भाषा वतनदारच आहे. विश्वास अगदीच नावीला झाला म्हणून तुम्हाला तकलीफ देत आहोत. आणि आजपासून आम्ही आमच्या राणी सरकारांची जबाबदारी तुमच्यावर सोपवत आहोत. त्या विश्वासरावाला केवढा आनंद झाला. अहो भाग्य आमचं, अहो भाग्य आमचं. प्राणपणानं आम्ही राणी साहेबांचं रक्षण करू. आणि जिजाऊ साहेबांचं वास्तव्य शिवनेरी गडावर 3 महिन्याच्या गरज असताना जिजाऊ साहेब शिवनेरी गडावर आले. आणि जिजाऊ साहेबांना दिवस केले तो परांगचा ऐका. 16व्या शतकाचा कधी विचार केला त्यावेळेस मी नाही करू शकत. कशी परिस्थिती असेल महाराष्ट्रामध्ये, या भारतवर्षामध्ये 16व्या शतकाचा विचार केला. अरे का तो सुलतानी सत्ता राष्ट्राच्या उरावर थाई नाचत होत्या. सुलतानी सत्तेच्या जबऱ्यामध्ये संपूर्ण भारत देश जगत होता बांधवानो. अरे सुलतानी सत्ता म्हणजे सर्वस्वाची ओळी, राख रांगोळी. अरे सर्वस्व सर्वस्व राख रांगोळी केले जात होतं, लुटलं जात होतं. पण सर्वस्वाबरोबर लुटली जात होती ती वस्तू म्हणजे आमच्या तरल्या पांडपोळींची अब्रू. अरे लग्न मंडपातल्या तरल्या पांडपोळी उचलल्या जात होत्या आणि सुलतानाचे सणांखाली धरले जात. इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते. आज तशी पावलं पडायला लागलेली आहे. नगरी जाणले भजन करणाऱ्या मंडळीने काही विशिष्ट समाजाचा मंडळी महाराज चिकलठा छत्रपती संभाजी महाराज नगर आरती करत असणाऱ्या मंडळीने काही विशिष्ट समाजाच्या मंडळीने महाराज कर्नाटकमध्ये एका विशिष्ट प्रसंगी औरंगजेब आणि अफजल खान आणि टिपू सुलतान यांचे फोटो लावले आणि पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. मी काय का हे बोलणं सोपं नाहीये. मी काय का पाकिस्तान म्हणजे तरी काय. त्या पाकिस्तानची व्याख्या एका वाक्यात म्हणली जरा बंद करतो. नाटक करू नको. ऐका, त्या पाकिस्तान